खाकीचा थरकाप प्रवास पुलाअभावी टेंभुर्णी पोलिसांची विदर्भ सीमेवर बोट कसरत जीव धोक्यात घालून गुन्हेगारांचा पाठलाग. टेंभुर्णी प्रतिनिधी बीडी सवडे यांनी घेतलेला आहे खास आढावा. कायद्याचे हात लांब असतात पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे टेंभुर्णी पोलिसांचे पाय मात्र नदीच्या पात्रातच अडकून पडले आहेत. जाफराबाद तालुक्यातील वरुड ते डोलखेडा बुद्रुक या विदर्भ सीमेजवळ नदीवर पूलच नसल्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांना थेट जुगाड किल्ल्यात तराफ्यावर पोलीस गाड्या घालून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या थरकाप प्रवासाचा आणि प्रशासकीय अनास्थेचा संतापजनक प्रकार समोर आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या या भागात गुन्हेगार गुन्हे करून सहज पळ काढतात. त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथक जेव्हा पाठलाग करते तेव्हा नदीच्या पात्रात कोणताही अधिकृत रस्ता किंवा पूल उपलब्ध नसतो. त्यामुळे ड्रम आणि लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने बनवलेल्या तात्पुरत्या नावेवर थेट पोलिसांची चारचाकी गाडी आणि दुचाकी चढवून दोरीच्या सहाय्याने पहिलं तीर गाठावा लागतो. थोडा जरी समतोल बिघडला तरी भयंकर अपघात होण्याची दाट शक्यता असूनही पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यासाठी स्वतःचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी अविनाश राठोड व गुन्हेगाराचे कर्दनकाळ असलेले त्यांचे सहकारी बाबासाहेब खार्डे व त्यांची टीम यांना गुप्त माहितीच्या आधारे इथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालत आहे ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची टीम या गावाकडे निघाली. पण इथे जाण्यासाठी नदीवर पूल नसल्याने अखेर पोलिसांना होडीचा आधार घेऊन गाव गाठावे लागले. डोलखेडा बुद्रुक हे गाव विदर्भ सीमेजवळ असून ते टेंभुर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येतात. गुन्हेगारांना रानमोकळे सीमेवरील पुलाच्या अभावी गुन्हेगार या परिस्थितीचा फायदा घेत पसार होतात, तर पोलिसांचा वेळ नावेतून गाडी पार करण्यातूनच निघून जातो. ग्रामस्थांचाही जीव टांगणीला केवळ पोलीसच नाही तर वरुड व डोलखेडा बुद्रुक परिसरातील ग्रामस्थांनाही दैनंदिन कामासाठी आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतच या धोकादायक प्रवासाचा सहारा घ्यावा लागतो. प्रशासनाचे दुर्लक्ष अनेक वर्षांपासून या ठिकाणी पक्का पूल उभारण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. मात्र लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. खाकी गणवेशातील पोलिसांचा हा स्टंट केवळ त्यांच्या धैर्याची नाही तर व्यवस्थेच्या लाचार आणि सुस्त कारभाराची साक्ष देत आहे. एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता शासनाने या विदर्भ सीमेवरील नदीवरील तातडीने पक्का पूल उभारावा अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे. नमस्कार, माझं नाव अजय कौतिकराव पैठणे, माजी उपसरपंच कुंभारझरी. मी उभा आहे कुंभारझरी या ठिकाणी. आमच्या कुंभारझरी वासियांची या ठिकाणी प्रामुख्याने एक मागणी आहे, जी वारंवार या ठिकाणी आम्ही भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आमदार साहेब असतील व सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे असतील यांच्याकडे वारंवार या ठिकाणी मागणी केलेली आहे व त्यांनी त्या मागणीची दखल घेऊन या ठिकाणी पूर्णा नदीवर पंचनामा केलेला आहे, पाहणी केलेली. आमच्या कुंभारझरी गाव म्हणजे एक सर्कलचं गाव आहे. आमच्या संपूर्ण कुंभारझरी वासियांच्या वतीने या ठिकाणी विनंती आहे की कुंभारझरी गाव हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या ठिकाणी बँकाही आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी बाजारही भरतो. आमच्या गावापासून ते बर्मपुरीला जाणं, बर्मपुरी म्हणजे आमच्या जाफराबाद तालुक्यामधलेच गाव आहे. बर्मपुरी असतील, मंगरूळ आहे, डोलखेडा आहे, रूपखेडा आहे, हे संपूर्ण गाव टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे. त्यांना वारंवार काहीही कुठलीही अडी अडचण असली तर त्यांना थेट टेंभुर्णी या ठिकाणी न येता त्यांना जाफराबादवरून या ठिकाणी 30 ते 40 किलोमीटरचा हेलपाटा या ठिकाणी मारावा लागत आहे. व तसेच कुंभारझरी येथील असे असंख्य शेतकरी आहे की ज्यांची नदीच्या पलीकडच्या साईडला या ठिकाणी शेती आहे. आमची त्यांनाही या ठिकाणी त्यांचे शेतातील बैल असतील, काही घेऊन जायचं असेल तर जाफराबादवरून जावं लागतं किंवा या ठिकाणी जीव धोक्यात घालून या पाण्यातून पलीकडच्या साईडला त्यांना जावं लागतं. माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या पुलाची दखल घेऊन हा पूल लवकरात लवकर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आपण या ठिकाणी करावा. व तसेच समोर चिखली आहे, तालुक्याचं गाव आहे, त्याच्यानंतर समोर खामगाव आहे. कुंभारझरी गाव म्हणजे एक प्रतिष्ठित शेतकरी, शेतीनिष्ठ शेतकरी असलेला वर्ग या कुंभारझरी गावामध्ये आहे. या ठिकाणी शेतकऱ्याचं उत्पन्न भाजीपाला असेल, मिरच्या असेल, टमाटे असेल, सर्व या ठिकाणी शेती उत्पादक शेतकरी आहे. सर्वांचं या ठिकाणी हा जर पूल झाला तर जे शेतकऱ्याचे माल आहे, टमाटा असेल, मेथी असेल, मिरच्या, काय जे भाजीपाला असेल, तो या ठिकाणी खामगावला किंवा चिखलीला आपण या ठिकाणी या पुलाच्या माध्यमातून लवकरात लवकर तिथं नेऊ व तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सर्व दुरावस्था
सामान्य शेतकऱ्यांच्या सर्व अडीअडचणी सॉल्व्ह होतील या ठिकाणी आपल्या माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब असतील व भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय रावसाहेब संतोष पाटील दानवे साहेब असतील व तसेच आपल्या जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय शालिकरामजी पाटील म्हस्के साहेब व तसेच माजी पंचायत समिती सदस्य सन्माननीय मधुकरजी पाटील गाडेमामा व तसेच कुंभारझरी ग्रामपंचायतचे सरपंच विजयजी परिहार यांनी या पुलासाठी प्रयत्न केलेला आहे व ते प्रयत्न करत आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी आपल्या कुंभारझरी वासियांसाठी या ठिकाणी पूल उभा करावा अशी मी आपणास विनंती करतो आणि थांबतो.